खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून बिश्नोई गँगकडून खून करण्याचा कट होता. आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. सरकारच्या भूमिकेची प्रतीक्षा. आपल्या खुनाचा कट आखल्याचा दावा करणाऱ्या सुरेश धस यांची अनेकांकडून खिल्ली. सुरेश धस फिल्मी असल्याचं म्हणत उडवली टर. धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवट आणि पोपट घनवटांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या. अंजली दमानियांचा आरोप. 11 शेतकऱ्यांची दमानियांकडे कैफियत. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंविरुद्धच्या फाईल्स मला आणून दिल्या. अंजली दमानियांचा गौप्यस्फोट. फाईल्स मधला तपशील गुलदस्त्यात. कळंबमधील महिला हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात. हत्येनंतर आरोपीचा मृतदेहासोबत 2 दिवस वावर. हत्येच्या आधी महिलेनं उठाबशा काढायला लावल्याचा आरोपीचा जबाब. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मुक्काम जेलमध्येच. कोर्टानं पुन्हा जामीन नाकारला. कोरटकर बाहेर आल्यास पुन्हा पळून जाईल. सरकारी वकिलांचा युक्तिवाद. सप्टेंबरमध्ये वयाची 75 गाठणारे मोदी निवृत्त होतील. संजय राऊतांची भविष्यवाणी. सरसंघचालक आणि मोदींच्या भेटीवरही बोट. मुंबईत मराठीचा अपमान करणाऱ्या L&T कंपनीच्या वॉचमनला मनसैनिकांनी लगावली कानशिलात. तर राज ठाकरेंच्या निर्देशानंतर मनसैनिकांची ठाण्यातील बँकेतही धडक. कॉमेडियन कुणाल कामराच्या शोसाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही मुंबई पोलिसांकडून समन्स. तर कामराच्या व्हिडिओवर जगभरातून देणग्यांचा वर्षाव. रक्कम कोट्यवधींच्या घरात. बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार. वक्फ सुधारणा विधेयकावरून फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं. उद्या लोकसभेत वक्फ विधेयक मांडलं जाणार. राज्यभरात लवकरच सुरू होणार बाईक टॅक्सी. राज्य मंत्रिमंडळात मंजुरी. केवळ इलेक्ट्रिक आणि वरून कव्हर असलेल्या दुचाकींनाच परवानगी. राज्यात आता घर आणि मालमत्ता खरेदी करणं आणखी महाग. रेडी रेकनरच्या दरात सरासरी 4.39% वाढ. भंडाऱ्यामधली भेसळ रोखा. जेजुरीच्या मार्तंड देवस्थानचं राज्य सरकारला पत्र. भेसळीच्या भंडाऱ्यामुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात असल्याची तक्रार. ऐन उन्हाळ्यात उत्तर पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ कोकणातही अवकाळी पावसाची हजेरी. तर कोल्हापूर साताऱ्यात गारपीट. अवकाळीमुळे शेती पिकाचं नुकसान. जनजीवनावरही परिणाम. आयात निर्यात शुल्काबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष. भारताच्या भूमिकेकडेही जगाचं लक्ष. धास्ती घेतलेल्या शेअर बाजारात पडझड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.